श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशींच्या भाग्यवान जातकांनो, येणारा हा विशेष मंगळवार तुमच्या जीवनाच्या पटलावर सौभाग्याची एक अशी दैवी आणि अफाट लाट घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही कित्येक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा करत होतात. हा केवळ एक वार नसून तुमच्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करणारा एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे, मग ती सरकारी असोत वा खाजगी, ती आता अचानक कोणत्याही अडथळ्याविना मार्गी लागतील. नशिबाची प्रबळ साथ तुम्हाला इतकी अद्भुत लाभणार आहे की तुम्ही ज्याही नवीन प्रकल्पाला किंवा कामाला हात लावाल त्याचे रूपांतर सोन्यात होईल. म्हणजेच तुम्हाला त्यात प्रचंड यश मिळेल. मंगळवारची ही नवी पहाट तुमच्यासाठी केवळ सूर्यप्रकाश घेऊन येणार नाही, तर ती तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे दरवाजे कायमचे उघडणारे ठरेल. तुमच्या प्रगतीचा हा आलेख आणि यशाची ही उंच शिखरे पाहून तुमचे गुप्त शत्रू आणि मत्सर करणारे लोकही थक्क होतील. परंतु आता तुमच्या प्रगतीचा हा अश्व कोणीही रोखू शकणार नाही, कारण प्रत्यक्ष दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. मीन राशींच्या जातकांनो, या मंगळवारी कुबेर देवाचा आणि धनलक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर बरसणार असून ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ असे धनलाभाचे योग तुमच्या कुंडलीत जुळून येत आहेत. अनपेक्षित आणि विविध मार्गातून लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल, ज्यामुळे तुमची सर्व आर्थिक संकटे, कर्जाचे डोंगर आणि पैशाशी संबंधित चिंता मुळासकट उपटून फेकल्या जातील. व्यवसायात तुम्हाला अकल्पनीय नफा मिळेल आणि नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात एक मानाचे, आदराचे स्थान प्राप्त होईल, ज्यामुळे समाजात तुमचा दरारा आणि प्रतिष्ठा अधिकच वाढेल. हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नसून तुमच्या अंतर्मनातील स्वप्नपूर्तीचा आहे. जी मोठी ध्येये आजवर तुम्हाला केवळ कल्पनेत वाटत होती, ती आता वास्तवात तुमच्या मुठीत असतील. तुमच्या प्रामाणिक कष्टाचे आणि आजवर सोसलेल्या कष्टाचे गोड फळ मिळण्याची हीच ती निर्णायक आणि योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे, मांगल्याचे आणि समाधानाचे असे वातावरण निर्माण होईल की जणू घरात नंदनवनच फुलेल. जुन्या विसरलेल्या मित्रमैत्रिणींच्या अचानक भेटीमुळे तुमच्या मनात एक वेगळीच उभारी आणि सकारात्मकता मिळेल. तुमच्या जीवनसाथीसोबत असलेले छोटे मोठे मतभेद आता संपतील आणि तुमचे नाते अधिक घट्ट, विश्वासाचे आणि प्रेमाचे होईल, ज्यामुळे घरात एक पवित्र आणि आनंदी ऊर्जा नांदेल. तुमची स्वतःची सकारात्मक ऊर्जा या दिवशी इतकी प्रभावी आणि चुंबकीय असेल की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आपसुकच आकर्षित होईल आणि तुम्हाला सहकार्य करण्यास तयार होईल. हा मंगळवार तुमच्या जीवनात यशाची नवीन शिखरे करणारा आणि भविष्यातील एका उज्ज्वल सुवर्ण काळाची मजबूत पायाभरणी करणारा ठरेल, यात तीळ मात्रही शंका नाही. 5 मे रोजीचा मुहूर्त पहिला तर ज्येष्ठ महिना आणि कृष्ण पक्ष असून या दिवशी एकंदर संकष्ट चतुर्थीचा अत्यंत पवित्र योग आहे. या दिवशी चंद्रोदय जरी रात्री उशिरा झाला तरी नक्षत्राचा विचार करता मूळ नक्षत्र आणि शिवयोग यांची युती तुमच्यासाठी वरदान ठरेल. हा दिवस विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ असून तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी संकष्टीचे व्रत करणे किंवा बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करणे अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच 12 मे रोजी ज्येष्ठ शुद्ध नवमी असून पूर्वा, फाल्गुनी नक्षत्र आणि शोभन नावाचा शुभयोग तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जेचा संचार करेल. कोणत्याही नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी किंवा जीवनातील महत्त्वाचे धाडसी निर्णय घेण्यासाठी हा काळ ग्रहांच्या स्थितीनुसार अत्यंत अनुकूल आहे. पुढे 19 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया असून मृगशीर्ष नक्षत्र तुमच्या मानसिक शांतीसाठी अत्यंत पोषक राहील. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाण्यासाठी किंवा घरातील मंगल कार्याचे नियोजन करण्यासाठी हा मंगळवार तुम्हाला सकारात्मक आणि अपेक्षित निकाल देणारा ठरेल. 26 मे रोजी ज्येष्ठ महिना आणि दशमी तिथी असून हस्त नक्षत्राचा प्रभाव तुमच्या राशीवर राहील. या दिवशी नशिबाची 100% साथ तुम्हाला लाभणार आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार, शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. तुमच्या कष्टाचे चीज होण्यास या दिवसापासून खरी सुरुवात होईल, असे शुभ संकेत ग्रह सांगत आहेत.
मीन राशींच्या जातकांनो, तुमचे ग्रह आता पूर्णपणे पालटले असून करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अशी संधी मिळेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. जर तुम्ही नोकरीमध्ये बऱ्याच काळापासून पदोन्नती, पगारवाढ किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या मंगळवारी तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी ईमेल किंवा फोनद्वारे मिळू शकते. तुमच्या कार्यस्थळी आणि तुम्हाला एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे किंवा नवीन शाखेचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विस्ताराचा असून नवीन भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करण्याचे योग जुळून येत आहेत, ज्यामुळे तुमच्या व्यापाराचा ब्रँड व्हॅल्यू वाढेल. आर्थिक आघाडीवर हा मंगळवार तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने धनवर्षा घेऊन येणारा ठरेल. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे जुने पैसे, विम्याचे पैसे किंवा कोणाला उसने दिलेले रक्कम या दिवशी अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त परतावा मिळेल, ज्यामुळे तुमची बँक बॅलन्स आणि आर्थिक स्थिती कमालीची भक्कल होईल. जर तुम्ही स्वतःचे घर, फ्लॅट किंवा शेतीसाठी जमीन खरेदी करण्याचा गांभीर्याने विचार करत असाल तर या शुभ मुहूर्तावर केलेले व्यवहार तुम्हाला भविष्यात करोडोंचा नफा मिळवून देतील. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहे, त्यामुळे केवळ चैनीच्या वस्तूवर खर्च न करता या शुभ काळाचा उपयोग भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना अत्यंत सुखद आणि मांगल्याचा ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध सुधारतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या स्वभावाशी जुळणारे लग्नाचे उत्कृष्ट प्रस्ताव चालून येतील. जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता आणि विश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही एकत्र येऊन भविष्यातील मोठ्या आर्थिक योजनांवर चर्चा कराल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती किंवा त्यांच्या करिअरमधील यश पाहून तुम्हाला खूप समाधान वाटेल आणि समाजात तुमच्या संस्काराचे कौतुक होईल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मीन राशीसाठी हा मंगळवार कमालीचा उत्साह आणि सकारात्मक शारीरिक ऊर्जेचा असेल. जुन्या एखाद्या शारीरिक व्याधीतून किंवा मानसिक तणावातून तुम्हाला या दिवशी कायमची सुटका मिळू शकते आणि तुम्हाला स्वतःमध्ये एका नवीन जन्माचा भास होईल. तुमची मानसिक स्थिती अत्यंत शांत आणि स्थिर राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात 100% लक्ष केंद्रित करू शकाल. तरीही धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आहाराकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. नियमित योगासने आणि शुद्ध सात्विक आहार घेतल्यास तुमची प्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल. निरोगी शरीर हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे, हे विसरू नका. मीन राशींच्या जातकांनो, या मंगळवारी तुमच्या जीवनातील उरल्या सुरल्या संकटाचे निवारण करण्यासाठी आणि यशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यासाठी प्रभू हनुमंतांची सेवा करा. हनुमान चालिसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांडांचे पठण करणे तुमच्यासाठी चमत्कारिक ठरेल. मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांना सिंदूर अर्पण केल्याने आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळदोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी होईल. हा उपाय केवळ अडथळे दूर करणार नाही तर तुमच्या आत्मविश्वासात इतकी वाढ करेल की तुम्ही कोणत्याही संकटावर हसत हसत मात कराल. सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना किंवा आश्रमात लाल रंगाचे कपडे, गूळ किंवा हरभरा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी घरी परतताना एखाद्या गाईला गूळ आणि पोळी प्रेमाने खायला दिल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष कायमचे नष्ट होतील. हे साधे पण अत्यंत प्रभावशाली शास्त्रोक्त उपाय तुमच्या आयुष्यात मांगल्याचा वर्षाव करतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक पावलावर नशिबाची अभेद्य साथ मिळेल. मीन राशींच्या जातकांनो, मंगळवारचा हा अत्यंत शुभ, शक्तिशाली आणि दैवी योग तुमच्या आयुष्यात एक नवीन सुवर्ण काळ घेऊन आला आहे. या संधीचा पूर्ण लाभ घ्या. अशाच प्रकारचे दररोज अत्यंत अचूक राशी भविष्य, नशिबाची साथ देणारे खात्रीशीर तोडगे आणि ग्रह ताऱ्यांची विशेष गुपिते सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही मोठ्या संधीची माहिती तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला तुमच्यापर्यंत अशीच मोलाची संशोधनात्मक आणि प्रेरणादायी माहिती पोहोचण्यास अधिक बळ मिळते. मीन राशींच्या सर्व जातकांना येणारा हा मंगळवार बजरंगबलींच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व दुःखातून मुक्त करणारा आणि यशाच्या शिखरावर नेणारा ठरो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही सविस्तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाचा फायदा घेता येईल. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली, जय श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या या एका सकारात्मक कमेंटमुळे आणि प्रतिसादामुळे तुमची पुण्याची शिदोरी नक्कीच वाढेल आणि तुम्हाला ईश्वरी संकेत मिळण्यास मदत होईल. जय स्वामी समर्थ. मीन राशींच्या जातकांनो, आता वेळ आली आहे स्वतःचे नशीब स्वतः घडवण्याची. कामाला लागा आणि यशस्वी व्हा.